काय करायचं कोणाला काय ऐकायचं कायम करायची ती आपल्याला. ग्रामसेवक राहुल मांदल आमचे सहकारी त्यांचं मागच्या आठवड्यामध्ये खरड्यामध्ये एक थोडासा ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्यांना पायाला लागले लिगामेंटचा प्रॉब्लेम आलेला आहे. त्यानंतर मला 2 दिवसापूर्वी ऑफिस करून तुमच्या गावचा आदेश मिळालेला आहे. ऑलरेडी माझ्याकडे पहिलं रांजणगाव सांडस हे गाव आहे, हा ट्रिपल चार्ज आहे. आता त्यांची साधारण परिस्थिती शारीरिक कशी आहे त्याच्यावर डिपेंड आहे. तर ती लवकर रिकवर झाली तर ते येतील, नाहीतर मग तोपर्यंत मीच राहील. आणि माझी एक विनंती, मी माझा परिचय करून देतो. मी निलेश भगवान लोंढे, मुळगाव राहू, सध्या मी राहिला केडगावला आहे. तर तुमच्या तालुक्यामध्ये माझी जॉईनिंग 2007ची आहे. तुमच्या तालुक्यामध्ये मी 2020 साली आलेलो आहे. आणि अलिगाव बागा आणि रांजणगाव सांडस ही गाव मी केलेली आहे. आता सध्या फक्त माझ्या रांजणगाव सांडस आहे, तुमचं अतिरिक्त गाव मांडवून फरक तुम्ही सारखे शूटिंग चालू होते, घाबरायची पहिल्यांदा झाले कारण कसं आहे आपल्या स्तरावर काय करायचं सरपंच आपले प्रामाणिक प्रयत्न लोकांना अजून माहिती पण नाही. आपल्याबद्दल लोकांपर्यंत आपली जबाबदारी आपल्या काय म्हणते चालू पाणी टेक करा, जुनी पाणी टेक होती नाही तर ती चालू सगळी बार दादा हा काय झालाय, हा गव्हर्नमेंटचा जी आहे. तुम्ही तसं मांडणी मांडा फक्त वेळच नाही, 18 दिवसात विषय संपणार आहे. हा 18 दिवसाची विषय संपून जातो. त्यांना मागणी करेपर्यंत विषय संपलेला असं चालू पाण्याची किंमती जुनी बारण ही बारा नाही चालू मिळत म्हणजे जुनी नको बारण ही नको भरायला म्हणजे जाऊ दादा जे जीवन आहे त्यांना बोलतो काय आपण नको बोलतो काय 25 जणांची बाकी पहिली